अमरावतीत शासकीय धान्य गोदामांमधील जवळपास 10,000 म्हातारी कामगारांवर एका नव्या निर्णयामुळे बेरोजगारीचं मोठं संकट ओढवलंय. शासनाने एफसीआय डेपोतून थेट धान्य वाहतूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता माल हाताळणीचं काम थेट कंत्राटदारांकडे जाणार असून गेली अनेक वर्ष वजन करणं, माल उचलणं आणि हाताळणीचं काम करणाऱ्या या कामगारांचा रोजगार हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने अमरावती ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनने थेट वाहतुकीतील कामं माथाडी कामगारांकडूनच करून घेण्याची आणि त्यांचं वेतन सुरक्षित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसंच सरकारने यात तातडीने हस्तक्षेप न केल्यास 25 आणि 26 रोजी राज्यभर तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही कामगारांनी दिला असून या संपूर्ण परिस्थितीवर तिथल्या स्थानिक माथाडी कामगारांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. माझं नाव संजय नारायणराव बिस्लेर, राहणार निवासी बडनेरा. बडनेरा शासकीय धान्य गोदाम इथे मी कार्यरत आहे हेल्पर म्हणून. तर आम्ही आज इथं सर्वजण पूर्ण अमरावती जिल्ह्यामधील 15 शासकीय धान्य गोदामातील वर्कर इथं याच्याकरता जमलेला आहोत का येणाऱ्या काळात शासनाने जो GR आणलेला आहे नवीन, त्याच्या मार्फत हे संपूर्ण जे कामं आम्ही हाताळायचो ते कामं आता ते थेट वाहतूकच्या दरम्यान ठेकेदाराच्या हातात देणार आहे. त्याच्यामुळं आमच्या या 15 गोदामातील जवळपास 10,000 वर्कर ची संख्या आहे. तर त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येणार आहे. तर त्या कारणास्तव आज आम्ही इथं 25 आणि 26 आज दिनांक 25 आणि 26 या दिवशी आम्ही बंद पुकारलेला आहे, जेणेकरून आपल्या शासनाला आमची माहिती व्हावी, आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या. त्याच्याकरता आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन सुद्धा दिलेलं आहे. काय मागणी आहे? आणि आमची मागणी ही आहे का त्याच्यामध्ये जे उर्वरित जे काम चालू होतं, पूर्व ज्या स्तरावर काम चालू होतं त्या स्तरावर ते कामं चालू राहू देणे, जेणेकरून आमच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये. ठेकेदाराला याच्यात कुठेही इन्व्हॉल्व करू नये. आणि जे वाहतूक ठेकेदार आहे त्यांच्याकडेच आमचं संपूर्ण जाणार होतं. आणि ज्या माथाडीच्या अंतर्गत जे वर्कर कामं करतात तर त्यांना ते काम हाताळण्यास सक्त मनाई होणार आहे पुढे चालून, की आम्हाला कुठेही त्या कामी लावणार नाही आहे. त्याच्यामुळं जे काही आमचं नुकसान होणार आहे, आजवर आम्ही जे कामं केलेली आहे त्याच्यावर आमचं उदरनिर्वाह चालत होतं. पण आता या नवीन शासनाच्या निर्णयामुळं आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. तर कृपया करून आमच्या ह्या आंदोलनाचा आमच्या अर्जावर थोडीशी दखल घेऊन आम्हाला सहकार्य करण्यात यावं आणि शासनाच्या निर्णयात थोडासा बदल घालून आम्हाला जे निर्णय होईल त्यानुसार थोडासा बदल करून ते सुरळीत करावं. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.